आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलाय। आता या प्रकरणामध्ये प्रमोद विठ्ठल कोंढरे या भाजप पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चला तर बघूया कोण आहे प्रमोद कोंढरे। प्रमोद कोंढरे हा पुणे शहर भाजपचा पदाधिकारी आहे। पुणे शहर महामंत्री म्हणून त्याच्याकडे जबाबदारी आहे। कसबा विधानसभा क्षेत्रामध्ये तो कार्यकर्ता आहे। जुना कार्यकर्ता असल्यामुळे शहरातल्या नेत्यांच्या जवळ आहे। अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो सुद्धा आहेत। बघूया नेमकं काय घडलं। हा सगळा प्रकार सोमवारी म्हणजे 23 तारखेला घडला। दुपारी 1:30च्या सुमारास पुण्यातल्या कसबा पोलीस चौकीजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार होते। त्यांचा दौरा होता आणि या निमित्त स्थानिक आमदारांसह भाजपचे अनेक पदाधिकारी वाट बघत उभे होते। त्यावेळी केंद्रीय मंत्री यांची वाट बघत असताना आमदार हेमंत रासने यांनी सगळ्यांना चहा पिण्यासाठी एका ठिकाणी नेलं। या व्हिडिओत दिसतोय तसं रासने आणि त्यांचे कार्यकर्ते आणि पुढे उभ्या असलेल्या महिला ऑफिसर उभ्या आहेत। यातले काही जण चहा सुद्धा घेत आहेत। मात्र पाठीमागे उभे असलेल्या कोंढरे यांनी या महिला पोलीस ऑफिसरला धक्का दिला असं तिचं म्हणणं आहे। त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आली आहे आणि ही सगळी घटना जी आहे ती या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। दुसऱ्या बाजूला कोंढरेंनी सगळे आरोप फेटाळले आहेत। सत्य परेशान हो सकता है पराजित नाही अशी प्रतिक्रिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली आहे। कोंढरे यांना फरासखाना पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केली आहे। या प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर कोंढरेंनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। शहराध्यक्ष धीरज घाटे काय म्हणालेत बघूया। काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होऊस्तोपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी राजीनामा हा पक्षाकडे दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारला आहे। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांनी वेगळाच आरोप केलाय। भाजपचे इथले नेते गुन्हा दाखल होऊ देत नव्हते। सीएम ऑफिसमधून तक्रार दाखल करायला सांगितल्यानंतर गुन्हा दाखल झाला असं त्यांचं म्हणणं आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये एक मोठा गौप्यस्फोट केलाय। पण इथं खुद्द सिनियर पीआय असणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल होऊ नये यासाठीचा दबाव भाजपच्या नेत्यांनी एकूणच पोलिसांवर आणला। सीएम ऑफिसला ही तक्रार गेल्यानंतर प्रचंड प्रकारचा प्रेशर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कराव्या लागल्या। नाही काय त्याची पहिलीच वेळ नाही। एक 6 महिन्यापूर्वी बालगंधर्वमध्ये माननीय वैशाली नागोडे ह्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्या आहेत, त्या पदाधिकारी आहेत, त्यांच्या श्रीमुखात देण्यापर्यंत ह्या कार्यकर्त्याची मदत गेलेली होती। हे प्रमोद कोंढरे यांच्या मूर्ख माणसाला पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणामध्ये कोंढरेंवरती कारवाईची मागणी केली आहे। तर तिकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकर यांनीही या प्रकरणामध्ये अहवाल मागवलाय। सर्वात चारित्र्यवान पक्ष असा दावा करणाऱ्या भाजपची अब्रू पुणे शहरात एका पदाधिकाऱ्यामुळे गेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या प्रकाराचा फायदा विरोधक घेणार का आणि पुढे या प्रकरणात काय होतं हेच बघावं लागेल। तुर्तास या व्हिडिओत इतकंच। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।